नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की घरामध्ये पैसा कसा येणार आहे। हे रोप लावल्याने खरंच चमत्कार होते का? काही लोकांना विश्वास बसते आणि काही लोकांना नाही, पण तुम्ही घरामध्ये अगर हे झाड लावाल तर तुमच्या घरात 100% पॉझिटिव्हिटी येणार आणि हे रोप लावल्याने तुमच्या घरात खूप पैसा येईल, एवढा पैसा येईल की घरात मावणार सुद्धा नाही। पण त्याआधी तुम्हाला व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, पूर्ण व्हिडिओ पाहायचा, तेव्हाच पूर्ण माहिती मिळेल। नाहीतर तुम्ही बोलाल की ही काय सांगत आहे। असं काही नाही, तुम्ही जे सांगताय तसं करा, नक्की तुमच्या घरात पैसा येईल आणि तुमचं चांगलं होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जयश्री श्याम मित्रांनो, बुधवारी घरात लावलेली ही रोपं आयुष्यच बदलून टाकतात, नशिबात येतो राजयोग। वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं। या झाडांमुळे घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येतं। परंतु प्रत्येक झाडं लावण्याचा एक शुभ वार असतो। त्या दिवशी जर हे झाड तुम्ही तुमच्या घरात लावलं तर त्याचा अधिक चांगला प्रभाव तुमच्यावर पडतो। चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल। वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं। अशा झाडांमुळे घरात असलेले सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात। घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, सुख, समृद्धी आणि पैशांची प्राप्ती होते, तसेच घराला आर्थिक स्थैर्य लाभते। परंतु ही झाडं लावण्याचे देखील काही नियम आहेत। वास्तुशास्त्रानुसार काही झाडं अशी असतात जी विशिष्ट वारीच लावले गेले पाहिजेत, तर त्याचा अधिक चांगला प्रभाव हा तुमच्या आयुष्यावर पडतो। तुमच्या मागची सर्व प्रकारची इडापिडा दूर होते आणि तुमच्या नशिबात राजयोग तयार होतो। आज आपण बुधवारी कोणती झाडं लावली पाहिजेत आणि त्याचे फायदे काय काय आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं। तुळशीचं रोप हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं। ज्या घरात तुळस असते त्या घरात आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे। तुळस हे झाड भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत आवडतं झाड आहे। ज्या घरात तुळस असते त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो। मात्र तुळशीचं झाडं हे नेहमी बुधवारीच लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे। गोकर्णीचं झाड, गोकर्णीला देखील हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानण्यात आलं आहे। गोकर्णीच्या वेलाला निळे फुलं येतात। या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून या वेलाला गोकर्णी असं म्हटलं जातं। ज्या घरात गोकर्णीचा वेल असतो अशा घराचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होतं असं मानलं जातं। तसेच बाहेरची कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। मात्र हे झाड बुधवारीच लावावं असा सल्ला पारिजातकाचं झाडं, दारामध्ये पारिजातकाचं झाडं असणं हे खूप शुभ मानलं जातं। ज्या घरात पारिजातकाचं झाडं असतं अशा घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, तसेच अशा घराला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे। परंतु हे झाड देखील बुधवारीच लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे।